नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि सायली आता त्या लोकेशन पर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे सुमन काकीचे जे लास्ट लोकेशन दाखवलेलं आहे त्या लोकेशन पर्यंत हे दोघं पोहोचलेले असतात आणि ते म्हणत असतात की अशा ठिकाणी सुमन काकी का आली असेल, एवढ्या बाहेर एवढ्या निर्जन ठिकाणी काय प्रॉब्लेम झालं असेल, काय रिझन असेल, हा प्रश्न आणि सायली या दोघांनाही पडलेला असतो. ते दोघेही विचार करू लागतात की नक्की काय झालेलं आहे, यामागे काय रिझन असेल. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत इथे आलेले असतात. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की इथेपर्यंत आपल्याला लोकेशन मिळालेलं आहे, तर आपल्याला इथेच आता शोधाशोध करावी लागेल. अर्जुन म्हणतो, पण आपल्याला डिटेलमध्ये लोकेशन नाही का मिळू शकणार? इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की त्यासाठी वेळ लागेल. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की नक्की काय करावं लागेल. मग इन्स्पेक्टर सावंत त्याचबरोबर अर्जुन हे दोघंही आता तयारीला लागलेले आहेत. ते लोकेशन कसं मिळवायचं आहे, नक्की काय झालेलं आहे, तिथपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा शोध सुरू झालेला असतो. आणि मग अर्जुन सायली तिथे असतात, त्याचबरोबर हवालदार असतात आणि सगळे जण आता शोधाशोध करू लागलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण मला कळत नाहीये की सुमन काकी या ठिकाणी का आली असेल. तेव्हा सायली म्हणत असते की अहो, मला असं वाटत की तुम्हाला आठवतं का मागच्या वेळेस जेव्हा सुमन काकी नागराज काकांचा पाठलाग करत आलेली, तेव्हा ती अशीच वेशी बाहेर एका ठिकाणी आलेली होती असं तिने आपल्याला सांगितलेलं होतं. आणि नेमकं आजही सुमन काकी याच ठिकाणी आलेली आहे. म्हणजे लक्षात येते का सुमन काकी इथे नागराज काकांचा पाठलाग करतच आलेली होती. आणि सुमन काकीने अगदी सगळे घरातून बाहेर पडले. म्हणजे पहिलं घरातून नागराज काका बाहेर पडले. सायली अगदी डिटेलमध्ये अर्जुनला सांगत असते. त्यानंतर सुमन काकीने एक कारण काढलं आणि रविराज काकांना सांगितलं की तुम्ही पुढे जा, मी नंतर येते, कारण घरातलं राहिलेलं आहे काम, असं म्हणत सुमन काकी मागे राहिली. आणि त्यानंतर सुमन काकी नागराज काकाच्या पाठला करत करत इथपर्यंत पोहोचले. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, म्हणजेच त्या दिवशी नागराज काका इथे आलेला होता. अगदी बरोबर आहे. म्हणजे या सगळ्याला आपण जो लॉजिक लावत आहे ते अगदी बरोबर आहे, कारण नागराज काका सुमन काकीला इथे घेऊन आलेला होता आणि या सगळ्यामध्ये नागराज काकाचाच हात आहे, हे सायली आणि अर्जुन या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. ते दोघेही ज्या पद्धतीने विचार करत असतात ते लॉजिक अगदी बरोबर असतं, कारण त्यांच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं की सुमन काकीला गायब करण्यामागे नागराजचाच हात आहे. इकडे प्रियाची मात्र वेगळीच नाटक सुरू झालेली असतात, कारण तिला असं वाटत असतं की आपण आता आव आणला पाहिजे, म्हणून ती अश्विन तिथे आलेला असतो. अश्विन म्हणत असतो, मला कळतच नाहीये की लहानपणापासून ज्या नागराज काकाला मी पाहिलेला आहे तो नागराज काका अशा पद्धतीने वागत असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं, असं अश्विन सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणते, हो ना, मला पण कधीच नाही वाटलं रे. प्रियाची ही नाटक. तेव्हा अश्विन म्हणत असतो की मला कळतच नाहीये की एवढी सुमन काकी भोळी आहे, गरीब आहे आणि तिच्या बाबतीत हे सगळं झालेलं आहे. आणि प्रियाला काय फरक पडतो, कोण नागराज कोण सुमन, तिच्यासाठी कोणी काही नाहीये, कारण तिच्यासाठी महत्वाचा आहे तो म्हणजे पैसा आणि त्याचबरोबर प्रॉपर्टी. तिला तेच हवा आहे, म्हणून तर ती या घरामध्ये फसून राहत आहे. स्वतःचे सखे आईबाप असताना सुद्धा तिने या घरामध्ये राहण्याचा निर्णय घेतला, त्यांना तिने नाकारलं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे क्लिअर होत आहे. तेव्हा मात्र अश्विनच्या समोर ती असते. ती म्हणत असते, हो ना, मला पण धक्काच बसला, म्हणजे मला कळतच नाहीये की आत्ता सुमन काकीच्या बाबतीत काय झालं असेल. आणि इकडे अश्विन म्हणत असतो की माझा दादा आणि सायली वहिनीवर विश्वास बसायला लागलाय मला. त्यांचं म्हणणं पटते, कुठेतरी क्लिअर होते की नाही या सगळ्या मागे यांचाच तर हात नाही ना, असं हे लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र प्रिया आता हादरलेली असते. रिया म्हणत असते, म्हणजे तेव्हा तो म्हणत असतो
की मागे एकदा ना आम्ही डिटेल्स काढत होतो तेव्हा सुद्धा असंच लक्षात आलेलं होतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग प्रिया म्हणते, म्हणजे तू कशाबद्दल बोलतोय मला कळेल का, असं प्रिया विचारू लागते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की नाही, कारण मध्येच डेड बॉडीचा तो बोलल्यामुळे प्रियाला आता धक्का बसलेला असतो की हा नक्की कशाबद्दल बोलतोय, कसल्या डेड बॉडीबद्दल बोलतोय, म्हणून प्रिया त्याला विचारायला लागलेली असते. तेव्हा अश्विन म्हणत असतो की नाही, तसं काही नाहीये, कारण सायलीने जे सांगितलेलं असत ते त्याला आठवतं, कारण जर ही गोष्ट प्रियाला कळली तर प्रियाच्या जीवाला दुःख, सायलीने चांगलीच भीती याला घातलेली असते. आणि त्यामुळे इकडे तो मात्र आता गप्प झालेला असतो, कारण त्याला माहिती आहे जर यातलं काय प्रियाला कळलं तर उगीचच प्रॉब्लेम नको ना, असं त्याला वाटत आहे. त्यासोबतच इकडे आता महिप्त आणि सुमन यांचा आरडाओरडा सुरू असतो. सुमनला तर कळतच नसतं की हे सगळं काय चाललंय आणि आपण कशामध्ये अडकत चाललेलो आहोत. हा विचार सुमनच्या डोक्यात आलेला असतो. सुमन तिथे ओरडत असते, तिच्या तोंडामध्ये तो बोळा घातलेला असतो आणि त्याच वेळी नागराज तिथे आलेला असतो आणि नागराज म्हणतो की चल आता, तुला इथून शिफ्ट करायची वेळ आलेली आहे. आणि सुमनचे पाय वगैरे बांधून ठेवलेले असतात, ते पाय सोडायला घेतो आणि म्हणत असतो की चल. आणि इकडे महिप्त मात्र त्या दोघांकडे पाहून हसत असतो. महिप्तला मज्जा येत असते. महिप्तला वाटत असते की आता खरी मजा सुरू झालेली आहे, कारण हा नागराज पुरता अडकणार आहे हे महिप्तला माहिती आहे. परंतु इकडे सुमन आरडाओरडा करत असते. सुमनला तो उचलायचा प्रयत्न करत असतो, चल म्हणत असतो, परंतु सुमन मात्र ऐकायला तयार नसते. सुमन तिथून उठतच नसते. सुमन म्हणत असे की नाही, सुमनला माहिती आहे की आपण कुठे अडकलेलो आहोत, काय झालेलो आहोत, या सगळ्या गोष्टींची कल्पना सुमनला आहे. आणि सुमन मात्र तिथेच खाली पडते, ती उठायलाच तयार नसते. तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो, उठ आधीच, चल, असं म्हणत नागराज तिला उठवत आहे. पण सुमन मात्र हलायला तयार नाही, कारण सुमन रडत आहे, ओरडत आहे. तेव्हा महिप्त म्हणतो की काय नागोबा, तुझी वाट लागली साधी, तुझ्या 5 फुटाच्या बायकोला तू उचलू शकत नाहीये. अरे ती बाहेर माझी माणसं आहेत ना, त्यांना बोलो, ते तुझी मदत करतील चांगलीच, आणि तुला इथून बाहेर काढायला पण कळेल आणि त्यांना पण कळेल ना इथे आतमध्ये कोण आहे ते, असं म्हणत नागराजने आता महिप्तने नागराजचीच वाट लावलेली असते. आणि नागराज भयानक चिडलेला असतो, कारण सुमनला काही तो उचलू शकत नसतो. आणि त्याच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं काय होते, कारण याच्यामध्ये आपण अडकलो गेलो तर काय होणार, ही भीती सुद्धा त्याच्या मनात असते. आणि आता भीतीने थरथर कापणारा नागराज पटापट हातपाय हलवायला लागलेला आहे, कारण काहीही झालं तरीही या सगळ्यातून आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे, एवढंच त्याच्या डोक्यात असतं. कारण त्याला वाटत आहे की नाही, इथे जर आपण अडकलो तर खूप अवघड होणार आहे. इथून पहिलं सुमनला हलवलं पाहिजे, त्याबरोबर महिप्तला पण. मी या दोघांना हलवू शकत नाहीये हे लक्षात आल्यानंतर मात्र आता नागराज प्रियाला कॉल करतो आणि त्याचबरोबर त्यानंतर तो म्हणतो की प्रियाची मदत घेतली पाहिजे. हे सगळं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. आणि प्रियाला कॉल केल्याबरोबर प्रिया म्हणते की नागोबाचा कॉल आला म्हणजे नक्कीच याच माझ्याकडे काहीतरी काम आहे आणि याने म्हणूनच मला कॉल केलेला आहे, असं इकडे प्रिया बोलत असते. तेव्हा मात्र प्रिया म्हणते की नाही, आता एवढं सहजासहजी याची मदत नाही करायची, असं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र प्रिया म्हणते की नाही, एवढं सहजासहजी मी याची मदत नाही करणार आहे. तेव्हा मात्र प्रिया म्हणते, बोला काय झालं नागराज काका. तेव्हा नागराज म्हणतो की आई, मला जरा मी लोकेशन पाठवते, त्या लोकेशनला ये. प्रिया म्हणते, कसलं लोकेशन आणि काय. तेव्हा तो म्हणतो, अग ये ना, मी तुला सांगतोय ना. प्रिया म्हणते की नाही, मला नीट सांगायचं कसलं लोकेशन, कुठे यायचंय काय. हे प्रियाचे नखरे सुरू झालेले असतात आणि नागराज मात्र आता त्याच्यात अडकत चाललेला असतो. प्रिया म्हणत असते की सांगा ना. तेव्हा नागराज म्हणतो, मला
तुझी मदत हवी तेव्हा. रिया म्हणते की आता सरळ सरळ सांगायचं मला कसली मदत हवी आहे, काय करायचं आहे असं प्रिया विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे नागराज तिला म्हणत असतो की मला तुझी मदत हवी आहे, तू लवकरात लवकर इकडे ये असं सांगितलं जातं. तेव्हा प्रियाला नागराज सांगू लागतो की इथून महिप्तला शिफ्ट करायचं आहे आणि महिप्तला शिफ्ट करण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. आता नागराजने एवढं सांगितले म्हटले आल्यानंतर प्रिया लगेचच तयार झालेली असते आणि प्रिया म्हणते की मी यायला तयार आहे आणि मग प्रिया निघालेली असते. परंतु दारातच पूर्णाजी म्हणते कुठे चाललीस तू. तेव्हा प्रिया म्हणते की पूर्णाजी तुला माहीत नाही का बाहेर चाललेल्या माणसाला विचारायचं नसतं माझ्या कामासाठी चालली ना, माझं काम होणार नाही असं अटकलं तर. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणत असते की हो का तू बाहेर चालली, बरोबर आहे, माझ्या लक्षातच नव्हतं तू बाहेर चाललीस आणि तुझं काम होणार नाहीये. म्हणजे मला काय म्हणायचं की तुझं असं कसलं काम आहे म्हणजे होणार नाहीये असं म्हटल्याबरोबर इकडे ती म्हणत असते की नाही. पूर्णाजी म्हणते आत्ताच्या आता आत चल घरामध्ये, चल पोळ्या करायच्या आहेत असं पूर्णाजीने सांगितल्यानंतर ती म्हणत असे नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणते घरातली काम कर, कारण सायली सुद्धा घरातली काम करूनच ती बाहेर गेलेली आहे. ती म्हणते अग सुमन करेल ना आज, आणि त्याचबरोबर सुमनला सांग ना, आणि त्याचबरोबर मी उद्या करते. तेव्हा पूर्णाजी म्हणते नाही आत्ताच करायचं आहे, आत्ताच्या आत्ता चल. हे सांगितल्याबरोबर आता प्रियाकडे कोणताच ऑप्शन नसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे सचिन आलेला असतो अस्मिताच्या रूममध्ये. तेव्हा कल्पना आणि अस्मिता दोघी असतात. कल्पना तिला समजवत असते असं नको ना रडत राहू. तेव्हा ती म्हणते काय करू सांग ना मम्मा, कारण एकटं बसलं की माझ्या डोळ्यासमोर एकच विषय येतो, तो म्हणजे सचिन त्या मुलीबरोबर जे काही करत होता ते, कारण मी विसरूच शकत नाहीये. मम्मा काय करू सांग ना असं म्हणत अस्मिता तिचं जे दुःख आहे ते सांगत असते. तेवढ्यात सचिन तिथे आलेला असतो. अस्मिता भयानक चिडते आणि सांगू लागते की आत्ताच्या आत्ता या माणसाला इथून जायला सांग, या माणसाला इथून जायला सांग. मम्मा मी नाही थांबू शकत इथं असं ती सांगत असते आणि त्याला गेस्ट रूम मध्ये शिफ्ट व्हायला सांगते. त्याने माझ्यासोबत राहायचं नाही आता. मात्र सचिनची वाट लागलेली असते, कारण ज्या पद्धतीने गोष्टी घडत असतात त्यामुळे सचिन मात्र पुरता अडकलेला असतो. आणि इकडे प्रिया आता किचनमध्ये आलेली आहे आणि विचित्र पद्धतीने तिने पोळ्यांसाठी पीठ मळत असते. खूपच घाणेरडापणा तिचा चाललेला असतो आणि त्याचवेळी नागराज प्रियाला फोन करत असतो, कारण प्रियाला कळतच नसतं की किती पाणी टाकू आणि काय करू. एकदा पाणी जास्त होतं तर एकदा पीठ जास्त होतं. तेवढ्यात तिथं विमल आलेली असते. ती सुद्धा म्हणते की हे सगळं काय चाललंय, त्याच्यात जराना पाणी जास्त झालंय, पीठ टाका. ती सुद्धा तिला इन्स्ट्रक्शन देत असते. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की हे सगळं काय करतायत हे. आणि मग मात्र पूर्णाची तिथेच नामस्मरण करत बसलेली असते. नागराज म्हणत असतो की अग काय झाले, किती वेळ लागणार, तुला कळत का इथं पोलीस पोहोचले तर अवघड होईल. ती म्हणते हो अनुष्का पोहोचते. मी काय झाले माहिती का, माझी पूर्णाजी जी आहे ना, माझ्या पूर्णाजीला माझ्याच हातचे इथं पोळ्या खायच्या आहेत ना, तर मी पोळ्या बनवते आणि त्यामुळे मी इथं आहे असं ती सांगू लागते. आणि मग मात्र धक्का बसलेला असतो तो म्हणजे नागराजला. नागराज म्हणत असतो की अग लवकर ये ग बाई, इथे खूप मोठा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. तुझ्या लक्षात येत्या का काय होणार आहे असं नागराज तिला ओरडून सांगत असतो. परंतु प्रिया मात्र तिथून निघू शकत नसते. तेवढ्यातच प्रिया हुशार आहे, चालाक आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. तेवढ्यातच प्रियाच लक्ष जातं आणि प्रिया ज्या पद्धतीने आता निघालेली असते त्यावरून स्पष्ट होतं. आणि पूर्णांजी डोळे झाकून असते तर विमल तिला म्हणत असते की असं नका करू. त्यावेळेस प्रिया म्हणते की नाही, तू सांग तिला आणि माझ्याकडून सॉरी पण म्हण, मी जाते, मला काम आहे असं म्हणत प्रियाने आता पळ काढलेला आहे. आणि प्रिया मात्र
तिथून धावतच निघालेली आहे काही करून प्रियाला तिथून सटकायचं आहे हे मात्र क्लिअर असतं. आणि प्रिया ज्यावेळेस पुढे चाललेली आहे त्यावेळेस विमल तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. पण आता प्रिया मात्र थांबत नाही. इकडे सचिन आता वैतागलेला असतो, कारण अस्मिताने स्पष्ट सांगितलेलं आहे की हा माणूस मला इथे माझ्या डोळ्यांसमोर नको आहे. अस्मिताच्या या बोलण्यामुळे खरं तर तो म्हणत असतो की आत्ता मी माझ्या घरी जाऊ शकत नाहीये. जर मी माझ्या घरी गेलो तर मात्र माझं खूप अवघड होणार आहे. त्यापेक्षा मी एक काम करतो, मी इथेच राहतो. तोही अपमान मी सहन करेल, पण एकदा का हे सगळं या ताब्यात आलं की मग मी दाखवून देईल यांना की मी काय आहे ते. असं म्हणत आता इकडे अश्विनने तोही अपमान सहन करण्याची तयारी दाखवलेली आहे. म्हणजे माज किती असावा एखाद्या माणसाकडे तर हा बघितला पाहिजे. चुका एवढ्या करायच्या आणि वरून असं म्हणायचं की हा अपमान सहन करतो होतो. तो एक खरंच म्हणजे या माणसाला तिच्याबद्दल क्यू करावी का त्याच थोबाड खोडाव हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इकडे अर्जुन सायली त्याचबरोबर इन्स्पेक्टर सावंत कारण आतल्या साईडला गेलेले आहेत हे कळलेलं असत, ते लोकेशन मिळालेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्जुन सायली आता सगळेजण निघालेले आहेत. आणि त्यासोबतच इकडे नागराजची मात्र बांध सुरू झालेली आहे. तो विमलला म्हणत असतो की चल लवकर विमल, चल लवकर. पण विमल मात्र ऐकायला तयार नसते. ती रडत असते, ओरडत असते. आणि तेव्हा मात्र इकडे नागराज तिला मारत असतो अक्षरशः आणि म्हणत असतो की चल, कारण नागराजला माहिती आहे तो याच्यामध्ये अडकला जाणार. एकदा का नागराज अडकला गेला की त्याची वाट लागणार हेही त्याला चांगलंच माहिती आहे. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने हे सगळं चालू असतं त्याच्यामध्ये स्पष्ट होत असतं की नागराजची आता काही खैर नाही. कारण प्रिया आणि नागराज छान वाटलं. म्हणजे तुमचे हे शब्द ऐकून कानाला एवढं गारगार वाटलं ना. पण मला सांगा मदत काय हवी आहे. तर आता नागराज काका प्रियाला म्हणतात महिपा शिकरेला इथून शिफ्ट करायचे आहे आणि त्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे. प्रिया म्हणते एवढे दिवस घसा ओरडून तुम्हाला सांगते की मला महिपा शिखरेच लोकेशन सांगा, परंतु आतापर्यंत तुम्ही मला कधीही लोकेशन सांगितलं नाही आणि आता तुम्हाला गरज पडली तशी तुम्ही मला फोन करताय का आणि मला लोकेशनवर यायला सांगताय का. आता एकेट पडल्यावर बरोबर तुम्हाला प्रियाची आठवण आली होणार. तर नागराज काका म्हणतात ते सग काही इथे आल्यानंतरही बोलता येईल. प्रिया मॅडम पण प्लीज तुम्ही निघताय का. प्रिया म्हणते खरंच माझी गरज आहे का तुम्हाला. तर नागराज काका म्हणतात हो प्रिया मॅडम मला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे. तर प्रिया नागराज काकांना म्हणते ठीक आहे येईन मी, पण एका अटीवर. नागराज काका म्हणतात आता कोणती अट. प्रिया म्हणते सुमन कुठे आहे ते तुम्हाला आताच मला सांगावं लागेल. ते जर तुम्ही मला सांगितलं तरच मी तुमच्या मदतीला येईन सांगताय ना. तर आता मात्र नागराज काकांचा नाईलाज होतो. नागराज काका म्हणतात सुमन सुद्धा इथेच आहे, मी तिला इथेच बांधून ठेवला आहे. काल ती माझ्या पाठलाग करत इथपर्यंत आली आणि मला आणि महिपतला तिने पाहिलं आणि म्हणूनच मला तिलाही बांधून ठेवावं लागलं. तिला सुद्धा इथून शिफ्ट करायचे आहे. तर प्रिया म्हणते म्हणजे तुम्ही. तर आता नागराज काका म्हणतात हो प्रिया मॅडम प्लीज तुम्ही या ना. तर प्रिया म्हणते परंतु आता मला तिथे काहीतरी वेश बदलूनच यावं लागेल, कारण सुमन काकूला जर काल की त्यांची लाडकी पुतणी सुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहे. तर नागराज काका म्हणतात बरं तुला जसं यायचं तसं ये, परंतु प्लीज लवकर इथे ये. प्रिया म्हणते हो आलेच मी, ठेवा आता फोन. असं म्हणत आता नागराज काकांना फोन ठेवा याला भाग पाडते. परंतु शेवटी प्रियाने नागराज काकांना तिच्या पायापर्यंत आणलेलं असतं. आता नागराज काकांची झालेली अवस्था पाहून प्रियाला मात्र आनंद होत असतो. आता प्रिया घाईघाईनेच नागराज काकांच्या मदतीसाठी निघालेली असते, परंतु शेवटी पूर्ण तिला रंगे हात पकडतात आणि विचारतात कुठे निघालीस का तन्वी. तर आता प्रिया नाटक करत म्हणते पूर्ण आजी अगसं बाहेर पडणाऱ्या माणसाला विचारू नये तू कुठे निघालीस, म्हणजे काम होत नाहीत तर
ना आजी म्हणतात तुझी बाहेरची काम न झालेलीच योग्य आणि या घरची सून म्हणून तुझ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत तुझी जी काम आहेत ती करताना तर तू मला कधी दिसलीच नाहीस. तर प्रिया म्हणते तुझ्या मोठ्या नातुनेचाच आदेश आहे ना की मी घरच्या कामामध्ये लुडबुड करू नये. तर पूर्णाजी म्हणतात हो तिने तसा आदेश दिलाच आहे पण तरी सुद्धा मला ज्यावेळी गरज वासेल त्यावेळी मात्र तुला मदत करावीच लागेल. म्हणजे मी जेव्हा सांगेन त्यावेळी तुला घरच्या कामान काकू बद्दल जे काही घडले ते किती विचित्र आहे. नागराज काका तिला त्रास देत होता, तिला मारत होता आणि आपल्या घरात असे संस्कार कधीच झाले नाहीत. आणि सचिन सुद्धा तसाच निघाला ग. सचिन त्या मुलीसोबत मी प्रत्यक्ष त्याला पाहिलं आणि त्यावेळी सचिन त्या मुलीसोबत जे काही करत होता ते एकाच वेळेस अडकले जाणार आहेत. इकडे अर्जुन सायली तिथे पोहोचलेले आहेत. नागराजने अक्षरशः सुमनला गुंगीच औषध दिलेला आहे आणि तो तिला खेचत घेऊन चाललेला आहे. म्हणजेच सुमनच्या जीवाची जराही काळजी नाहीये त्याला. त्याच्यासाठी एवढं महत्वाचं आहे की काहीही झालं तरीही मला इथे स्वतःला सुखरूप ठेवायचं आहे एवढंच त्याच्या डोक्यात चालू आहे. त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली या दोघांनाही आवाज येतो. म्हणजे नागराजने सुमनच्या तोंडाला गुंगीच्या औषधाचा बोवा लावलेला असतो आणि तिला बाहेर शिफ्ट केलेलं असत. आणि आता प्रियाच्या मदतीने तो महबतला तिथून शिफ्ट करत असतो आणि नेमकं त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायली म्हणतात की त्या दिशेला आवाज येतोय. आता त्या दिशेला आवाज येतोय म्हटल्याबरोबर अर्जुन सायली पोलीस सगळे त्या दिशेला जाऊ लागतात आणि त्यांच्या लक्षात येतं की आवाज तिकडून येत आहे. म्हणजेच या सगळ्या गोष्टी थोड्या विचित्र पद्धतीने चाललेल्या आहेत. आणि तेव्हा मात्र आता इकडे सगळ्यांच्याच डोक्यात काही विचार चालू झालेले आहेत आणि त्याचबरोबर सगळेजण पाहत आहेत आणि समोर आवाज येतो. इकडे प्रिया आणि नागराज. प्रियाने कुणी घातलेली आहे काळ्या रंगाची कारण तिला कोणी ओळखू नये असं तिला वाटत आहे. त्या कपड्यांवर जरती आली. प्रिया आता स्वतःला तिथे शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या कपड्यांवर जरती तिथे आली तर तिला असं वाटत आहे की ती पकडली जाईल. आता अर्जुन आणि सायली पुढे पोहोचलेले आहेत आणि प्रिया या मात्र पुरती अडकलेली आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझ्या महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.